जय जय राम कृष्ण हरे। 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवड तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुझं पाटील जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण संताचे पायी हा माझा विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा संताचे पायी हा माझा विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करते सकळ तेची माझे हित करते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहती कडिये भागलिया मज वाहती कडिये दयाची जोडे सर्व सुख तुका म्हणे शेष घेईन आवडे
सुखामणे शेषगेन आवडे वचन मोडी बोलिले ते सुखामणे शेषगेन आवडे सुखामणे शेषगेन आवडे वचन मोडी बोलिले ते तेची माझे हित करते सकळ तेची माझे हित करते सकळ लेने हा गोपाळ कृपा करे विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई
विठाला 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 घाल तुझ तो घाल घाल तुझ विठाला 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 बोला पुंडलिकावर रे श्री ज्ञानदेव विठाला 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 बोला पुंडलिकावर रे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते विषय व्याळे मिठी दिदलिया नुठिताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय नमो बाबा योगी राजा समर्थ तुम्ही महाराजा धरी अवतार भक्त काजा त्रिवार नमो त्रिवार नमो नमो सद्गुरु राया भक्त जनाच्या सखया माऊले समाखंड माया तुझ नमो तुझ नमो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू
बाबाजी सद्गुरुदास संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करती सकळ, केने हा गोपाळ कृपा करी। प्रस्तुत प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू तुकोबारायांचा आहे। आज सद्गुरू बाबा महाराजांची 83वी पुण्यतिथी, त्यानिमित्तानं त्यांचं वर्णन करणारा, संत महात्म्य वर्णन करणारा, गुरु महात्म्य वर्णन करणारा असा हा अभंग आहे। अभंगाचा फक्त शब्दार्थ सांगतो, कारण माझ्या समोर फक्त आता 1 तास उरलाय कीर्तनाचा, त्यामुळे मी शब्दार्थ करतो आणि त्याच्यानंतर महाराजांचं काही चरित्र सांगतो। संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा। संतांच्या ठिकाणी विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। विश्वास नसेल तर या जगातलं कार्य कुठलंही चालत नाही। प्रत्येक गोष्ट ही विश्वासावरच चालत असते आणि त्यामुळे सर्व भावानं मी त्यांचा दास झालो। दास या शब्दाचा अर्थच असा आहे की सदा, त्या शब्दाचं उलटं करायचं, दास सदा। जो सदा भगवंताच्या सेवेमध्ये, संतांच्या सेवेमध्ये जो राहिला त्याचं नाव दास। मग त्यांचं दास होण्याचं काय कारण? तेची माझे हित करती सकळ, जेने हा गोपाळ कृपा कर। त्यांचा दास होण्याचं कारण एकच आहे, कारण या जगतामध्ये माझं हित जर कोण करणार असतील तर ते संत महात्मे। संतांच्याशिवाय कोणी दुसरं हित करत नाही। आता हित म्हणजे काय? की ज्या योगे, ज्यांच्या माध्यमातून जो भगवंताने कृपा करावी आपल्यावरती, हे सगळ्यात मोठं हित आहे। जर देवानं कृपा केली नाही, जर भगवंतानं कृपा केली नाही तर ते अहित होईल, ते हित होणार नाही। महाराज 3ऱ्या चरणात सांगतात, भागलिया मज वाहती कडिये, तयाचेनी जोडे परब्रह्म। साधक थकतो, भागतो, शिनतो आणि अशा वेळेला संत महात्मे त्याला आधार देतात, कडीवरती घेतात। या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष शब्दार्थ घ्यायचा नाही, पण ते कडीवरती घेतात, त्याला बोधामृत पाजतात। हे एवढं ते संत महात्मे करत असतात। सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकवती। आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज वर्णन असं करतात, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते। मी असं शेष घेईन की जे बोललेलं वचन आहे ते वचन कधी मोडणार नाही, तोडणार नाही, विसरणार नाही। असा एकूण या अभंगाचा जेणेकरून भावार्थ, शब्दार्थ सांगून झाला। पुढं विश्लेषण कसं होतंय ते महात्म्यांच्या कृपेने होईल। विठ्ठल काल महाराजांनी वर्णन केलं, सूरदास महाराजांनी,
महिमा कसा असतो, मग त्यामध्ये क्षेत्र महिमा आला, तीर्थ महिमा आला, असे वेगळे वेगळे महात्म्य आले. मग हा महिमा ज्या ज्या ठिकाणचा होत असतो त्या त्या ठिकाणी विश्वास असणं गरजेचं आहे. जर विश्वास नसेल तर काल जे काही वर्णन केलं कीर्तनामध्ये ते सगळं फोल आहे. महिमा आहे हो, महिमा खूप आहे, मोठा आहे, पण त्या महिमेवरती आपला विश्वास पाहिजे ना. गुरुचरित्रामध्ये 7 ठिकाणं अशी सांगितलेली आहेत की तिथं विश्वासच पाहिजे, अविश्वास चालत नाही. गुरु, संत, नाम, तीर्थ, अंगारा आणि वैद्य या ठिकाणी विश्वासच पाहिजे. एकाही ठिकाणी जर विश्वास नसला तर ते कार्य होत नाही. आता गुरुच्या ठिकाणी अत्यंत निष्ठापूर्वक श्रद्धा पाहिजे. गुरु तेच ज्ञान, गुरु तेच ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आथी जैसे गुरु तेच ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, आथी जैसे. ज्या ठिकाणी गेल्यानंतर दर्शन घेतलं की समाधान व्हावं. गुरुच्या ठिकाणी अत्यंत श्रद्धा असणं गरजेचं आहे आणि त्या गुरुच्या स्थानाला हे पवित्रपणा येत असतो. इतर ठिकाणी पवित्रपणा येत नाही, पण गुरुच्या स्थानाला निश्चितच पवित्रपणा येतो. म्हणून एक ठिकाणी प्रमाण असं केलेलं आहे, गुरु हा संत कुळेचा, गुरु हा संत कुळेचा, गुरु हा पाणी गुळ घे, गुळ गुळ जवळ.
गुरु हा संत कुळाचा राजा आहे. तुम्ही अनेक संत जरी बघितले, नवे नवे देव जरी बघितला, तरी कोणत्याही देवाला गुरु नाही असं नाही. भले नामदेव महाराजांचं उदाहरण घ्या, हे संतापैकी, पण प्रत्यक्ष राम अवतारामध्ये वशिष्ठांना गुरु करावंच लागलं. त्याच्या पुढं कृष्ण अवतारामध्ये सांदीपनी गुरु केलाच. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रात बाबाजी चैतन्य हा गुरु आहे. आणि नुसता गुरु नाही, सांगितली खून मालिकेची, ही मालिका सांगितली पुढं. म्हणून गुरु हा संत कुळीचा राजा, तो कुळाचा राजा होतो. आणि शेवट गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुख देणारा भक्ताला एक सागर आहे मोठा. म्हणून गुरु हा धैर्याचा डोंगर, कदाकाळी डळमळ येणार. गुरु असा बळकट असतो की अनेक संकट जरी भक्तावरती आली तर तो कधी डळमळत नाही. अशा रूपानं गुरुच्या ठिकाणी श्रद्धा महत्वाची आहे. आता नामाच्या ठिकाणी आणि संतांच्या ठिकाणी श्रद्धा नाही नसावी का? तिथेही तेवढ्याच ताकदीनं ती श्रद्धा असायला पाहिजे, विश्वास पाहिजे. नामाच्या ठिकाणी विश्वास नको. आम्ही नाम घेतो, पण बरेच म्हणतात आम्ही एवढं केलं हो, आम्ही एवढी पारायणं केली, आम्ही एवढं नामस्मरण केलं, मी 1,00,000 जपाच्या माळा ओढल्या, असं काही जण संशय घेतात. पण नामाच्या ठिकाणी विश्वास असणं गरजेचं. तुझ्या नामाचा विश्वास, तुझ्या नामाचा विश्वास, आम्हा कैसा गर्भवास, आम्हा कैसा गर्भवास, तुझ्या नामाचा विश्वास, तुझ्या नामाचा विश्वास. तीर्थाच्या ठिकाणी विश्वास पाहिजे. तीर्थाच्या ठिकाणी विश्वास अत्यंत गरजेचा आहे. तीर्थव्रती भाव धरिले करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. तीर्थावरती विश्वास आहे. संतावरती विश्वास नको. आता संतावरती विश्वास मी बोलेन पुढं. महाराजांचा जेव्हा चरित्रभाग सुरू होईल तेव्हा मी बोलेन. त्याच्यानंतर अंगाऱ्यावरती माणसाचा विश्वास पाहिजे बरं काय. अंगाऱ्यावरती विश्वासच पाहिजे. तीर्थावरती विश्वासच पाहिजे. आमचे गंगापूरचे रमाकांत कुलकर्णी काका तीर्थ द्यायचे आणि तीर्थ दिले की त्या तीर्थानं हमखास गुण यायचा.
कदाचित तुम्हाला माहीत असतील, नाही का? केवळ तीर्थ द्यायचं आणि दुसरं अंगारा, अंगारावरती विश्वास पाहिजे. तुम्हाला नवनाथ मधली कथा माहीत आहे. मच्छिंद्रनाथ भिक्षेला गेले आणि मच्छिंद्रनाथ भिक्षेला गेल्यानंतर मी कथा लांबवत नाही, वाढवत नाही, जास्त रंगवत नाही. एका बाईच्या दारामध्ये गेलं, अलक निरंजन असा पुकारा केला. आतनं बाई घेऊन आली. पण आल्यानंतर काय केलं त्या बाईनं, ती भिक्षा वाढण्याआधीच ती म्हणाली, मी स्वामी निपुत्रिक आहे, निसंतान आहे. मच्छिंद्रनाथ खवळले. मच्छिंद्रनाथ म्हटले, निपुत्रिक आहेस, मग मी तुझ्या आतली भिक्षा घेणार नाही. लगेच झोडीतला अंगारा काढला आणि दिला आणि सांगितलं, हा अंगारा लाव, मी 12 वर्षानं परत येईन. मच्छिंद्रनाथ निघून गेले. 12 वर्षानंतर पुन्हा परत आले. पण 12 वर्षामध्ये असं काही प्रसंग घडला की त्या बाईला अनेकांनी सांगितलं, अंगारा लावू नको, काहीतरी त्यात करणी असल. आता अशा अनेकांनी कान पिळले आणि त्या बाईला अंगाऱ्यापासून वर्ज केलं. शेवटी त्या बाईनं अंगारा नेऊन उकिरण्यामध्ये टाकला. आणि 12 वर्षाने जेव्हा मच्छिंद्रनाथ परत आले, त्याला पुन्हा पुकार दिला, अलक निरंजन. बाई आतून आली. तेच तेज 12 वर्षानंतर सुद्धा तोच तोंडावरती, वजनावरती तेज. आणि ओळखलं कोण आहे ती. बाईच्या मनात सर्र झालं. नमस्कार केला. म्हटलं, काय पाहिजे आपल्याला? म्हटलं, भिक्षा. भिक्षा आणलेलीच होती. नाही म्हटलं, मी तुझ्याकडून भिक्षा घेणार नाही, मी माझ्या मुलाकडून भिक्षा घेणार आहे. कुठं आहे माझा मुलगा? कुठला दाखवणार मुलगा? त्या बाईनं खरी खरी हकीकत सांगितली. प्रसंग वाढवत नाही. आणि खरी खरी हकीकत सांगितली आणि उकिरड्यावरती म्हणले, टाकून दिलाय अंगारा. अंगाऱ्याचं महत्त्व सांगतोय मी. उकिरड्यावरती टाकून दिला. चला म्हणले. मच्छिंद्रनाथ तिथे गेले. तो उकिरडा उकरला आणि आतून गोरक्षनाथांची स्वारी बाहेर काढली. 12 वर्षाचा तन्ना भांड मुलगा. त्याला विचारलं मच्छिंद्रनाथाने, तुझा सांभाळ 12 वर्षापर्यंत या उकिरड्यामध्ये, त्या घाणीमध्ये कोण केला? गोरक्षनाथाने सांगितलं, मला कामधेनू येत होती आणि त्या कामधेनूनं मला जगवलं, माझा सांभाळ केला. आणि म्हणून त्यावेळेला त्यांचं नाव गोरक्ष. गायीनं ज्यांचं रक्षण केलं म्हणून गोरक्ष असं नाव ठेवलं. चला, मी जास्त वेळ थांबवत नाही. मी पुढं सरकतोय. एक एक शब्दाचा होईल तितका अर्थ करून पुढे जातोय. आता शेवटचं एक राहिलं. अंगाऱ्याच्या भोवती जर बोला झालं तर आज इथला स्थान महिमा सद्गुरू बाबा महाराजांचा मी सांगून जातो. जर म्हैस दार देत नसेल तर इथं गावकरी अनेक आहेत, त्यांना विचारा. जर म्हैस दार देत नसेल आणि जर अंगारा इथला नेला विनेकऱ्याकडून, विना घेतलेल्या माणसाकडूनच अंगारा न्यायचा, तर ती गाय, ती म्हैस तू द्यायलाच पाहिजे. दुसरं एक उदाहरण सांगतो. जर स्त्रीच्या स्तनाला गाठी झाल्या दुधात, जर पाना फुटत नसला तर इथला अंगारा न्यायचा. दुसऱ्या दिवशी त्या गाठी दुधाच्या नाहीशा होतात. दूध नेहमीप्रमाणे यायला लागतं. विज्ञानाला आव्हान नाही आहे. हे विज्ञानाला एक आव्हान आहे.
अंगाऱ्याचा महिमा असा आहे. आणि शेवटी जो आहे तो वैद्याचा. वैद्यावरती विश्वास असला तर बरं. आणल्या गोळ्या दिल्या टाकून, आणल्या बाटल्या दिल्या टाकून. आणि मग कसा विश्वास पाहिजे वैद्यावरती, डॉक्टरवरती विश्वास पाहिजे. म्हणजे असं एकूण 7 भाग, 7 ठिकाणं ही विश्वासाची सांगितलेली आहेत. मग संतांच्यावरती किती मोठा विश्वास असावा की ज्याने आपलं हित करतात. हित देऊनी वाढविती, अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परुती माऊली ज्याला. मग असा संतांचा महिमा आहे. म्हणून या ठिकाणी संतांच्या ठिकाणी विश्वास असणंच गरजेचं आहे. म्हणून महाराज म्हणले संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा पहिलं चरण. संतांची पायी हा माझा एक कायमची सवय. तेची माझे हित करती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. माझं हित जर कोण करत असेल तर संतच करतात. संत नाहीतर गुरु. आता 3ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, भागलिया मज वहाती करिये, तयाचे निजोडे परब्रह्म. साधक अनेक वेळा थकतो, भागतो, कंटाळा येतो साधकाला. इतका कंटाळा येतो किती रात्रभर झोप जरी गेली तरी काकड्याला उठावं असं वाटत नाही. एवढा कंटाळा येतो. साधक थकतो, भागतो, काकड्याला उठायला येते. तुमच्यात उठतात काकड्याला? किती उठतात? एवढं थकतो, भागतो. म्हणून थकलेलेला, भागलेलेला, क्षीण आलेलेला उपदेश करतात. संत उपदेश करतात. आणि उपदेश कसा करतात? सहज सहज अगदी उपदेश करतात. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश.
करुणी सायाचा शिकवती करुणी सायाचा शिकवती उतराई काय द्यावे काशी व्हावे उतराई करुणे सायाचा शिकवती करुणे सायाचा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकवती. सहज बोलून जातात. मी महाराजांच्या चरित्रामध्ये 10-15 मिनिटात आता ते सहज बोलणे कसं असतं ते सांगून जाईल. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, तुका म्हणे शेष घेईन आवडी वचनन न मोडी बोली लेते. जे तुमच्या तोंडातून शब्द आला तो मग कधी खाली टाकणार नाही, तो वरच्यावर झेलून घेईन. याचे अनेक उदाहरणं मला सांगता येतील, पण वेळेअभावी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव सद्गुरु समर्थ बाबा महाराज की जय. रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव जिल्ह्यात निपाणी तालुक्यामध्ये जत्राट हे एक अतिशय छोटंसं गाव आहे, खेडेगाव आहे. इथं तुम्हाला आल्यानंतर काय पेढेची मेवा मिठाईची काही दुकानं दिसणार नाही, काय भव्यता दिसणार नाही, काय समोर आल्यानंतर बाग बगीचा दिसणार नाही, पण स्थान महिमा मात्र मोठा आहे. तुकाराम महाराज जेव्हा अवतार घेतले त्यावेळेला त्या देहूमध्ये काय परिस्थिती असेल हो. तिथं काय दुकानं असतील, काय तिथं मेवा मिठाई दुकानं हॉटेल काय असणार आहे तिथं. जसं ते तसं हे. तर अशा या ठिकाणी सद्गुरू बाबा महाराजांचा 1878 साली जन्म झाला. ते लहानपणापासूनच विरक्त आणि असं असल्यामुळं नेहमी परमार्थाची केवळ कास धरली आणि या नामचिंतनामुळं अखंड नाम केल्यामुळं त्यानं वाचा सिद्धी प्राप्त झाली.
त्या वाचासिद्धीमध्ये जे बोलेल ते खरं. म्हणून मी आत्ता म्हटलं ना, सहज बोलणे हित उपदेश. शेवटी ते एवढे विरक्त होते की बऱ्याच वेळा त्यांना लोकांत नको वाटायचा, त्यांना एकांत हवा असायचा. म्हणून या एकांताकरता की जेणे तिथं कोणी येऊ नये अशा एका दुर्गम भागात महाराज नेहमी जात असेत. ते ठिकाण होतं महागोंड हे ठिकाण होतं. तिथं 8 दिवस 10 दिवस 11 दिवस त्यांनी तपश्चर्या करायची. तपश्चर्याच्या जागेला कुणालाही येऊ द्यायचं नाही. पुन्हा यायचे इथं. अनेक भक्तमंडळी इथं त्यांना भेटायला यायची. अनेक गाराणं घालायची, काही विचारायचा प्रश्न. एकदा कथा असा आहे, श्रावण महिना होता आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडून पूर्वेकडे जनवाड नावाचं गाव आहे. या जनवाड गावात महाराजांचं कीर्तन होतं. महाराज कीर्तनाला उभारले. काल्याचं कीर्तन. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये म्हटलं की 8 ते 9, 9 ते 10 किंवा 8 ते 10 अशी वेळ असायची. आणि बरोबर त्याच वेळेला त्याच दिवशी एका भक्ताला मोठं संकट पडलं. ते भक्त कुठले जवळपासचे नव्हते. ते मध्य प्रदेश MP त्या ठिकाणचे फार मोठे उद्योगपती. आणि त्यांना संकट पडलं. महाराजांना काय करावं कीर्तनात कळत नव्हतं, पण काहीतरी केलं पाहिजे. महाराजांनी कीर्तन चालू असतानाच नागपूरमध्ये तिथं गेले. तो खाली स्वयंपाकी आचारी स्वयंपाक करत होता. त्याला जाऊन दृष्टांत दिला. काय सांगितलं? सांगितलं एवढंच, अरे म्हटले मी आलो होतो म्हणून सांग तुमच्या मालकांना. बाबा म्हटले थांबा थांबा, मी वरच्या मंडळीनं बोलवून आणतो, शिर्जीनं बोलवून आणतो. आणि एवढ्यामध्ये नाही नाही थांब म्हणाले, मी काय सांगतो ते ऐक. 20 मिनिटामध्ये हा बंगला खाली करा, सोडा आणि इथून बाजूला जा. एके ठिकाणी हजर असताना दुसऱ्या ठिकाणी दृष्टांत दिला जातो. 2 रूप. 2 रूपामध्ये हे दर्शन आहे. त्या आचार्याला सांगितलं. आचार्य गेला तर वरती सांगितलं, अहो शिर्डी बाबा आलेत खाली. वरून ती शिर्डी मंडळी सगळी खाली आली मीटिंगची. आणि बघितलं बाबा कुठं नाही. त्या आचार्याला खोळ्यात काढलं. अरे तू खोटं बोलतोस. आचार्य म्हणला नाही मालक, मी खोटं नाही बोलत. तिथली बाग बगीचा सगळा परिसर तपासून बघितला, पण बाबा कुठंच नाहीत. कारण का? बाबा कीर्तनच होते नाही इथं जनवारात. बाबा इथे कीर्तनामध्ये होते, कुठंच दिसले नाहीत बाबा. पण काय सांगितलं काय तुला? मला एवढंच सांगितलं की 20 मिनिटाच्या आत हा बंगला खाली करा असं सांगितलं. खरं आहे? म्हटलं होय खरं आहे. लगेच शिर्डीने जी काही महत्त्वाची आपली कागदपत्र होती ती घेतली आणि तो बंगला खाली केला, सोडला. गाडीत बसले आणि 22 किलोमीटर अंतर गेले आणि तो बंगला भूकंपानं खाली गेला, जमिनी गाडला गेला. मग ते कोणीतरी सांगितलं त्यांना शिर्डीना, अहो म्हणजे नागपूरमध्ये असाचा प्रकार झालाय, तुमचा बंगला खाली गेला. मग त्यावेळचे खून म्हणून ती शिर्डी मंडळी पंढरपूरला आली.
पंढरपूरला बाबांना इथून बोलवून घेतलं आणि त्यावेळची आठवण म्हणून तो समोरचा फोटो लावलेला आहे. तुम्ही इथं कीर्तन संपल्यानंतर बघा कोणीतरी, त्या फोटोमध्ये सगळी शिळजी मंडळी आहेत. त्या आठवणीचा तो फोटो आहे या प्रसंगाच्या. असे महाराजांचे अनेक प्रसंग, अनेक चरित्र आपल्याला सांगता येतील. तत्पूर्वी आपण काय करूया, एकदा माऊलींचं भजन घेऊया, म्हणजे आपल्याला पुढं मार्ग सोपा होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. एक विज्ञानाला आव्हान करणारा असा एक चरित्र भाग आहे. अशा अनेक चरित्र भाग आहेत, पण त्यापैकी एक इथं जवळजवळ 150 ते पावणे 200 वर्षाची नामसप्ताहाची पद्धत आहे. किती वर्षाची? 150 ते पावणे 200 वर्षाची नामसप्ताहाची इथली पद्धत आहे, परंपरा आहे. एका ठिकाणी नामसप्ताह चालू होता. स्वतः बाबा होते त्यावेळेला. सप्ताह सुरू झाला. पहिल्या दिवसापासून 7 दिवस सप्ताह संपला. 7व्या दिवशी दिंडी गावातनं फिरून आली. सकाळी काल्याचं कीर्तन झालं, महाराजांचं गावातून दिंडी फिरून आली आणि जेवायला सगळी मंडळी बसली. दुपारचा 12:30-1 वाजण्याची वेळ. सगळ्यांना भूक लागलेली होती अगदी. आणि अशा वेळेला वाढून सगळं झालं, पण खीर वाढल्यानंतर त्याच्यावरती दूध कुठं आहे? दूध नाही खिरीवरती. मग आमच्या त्यावेळेला कोल्हापूरचे कामदार म्हणून इथं होते. काही अगदी जुन्या लोकांना माहीत आहे चरित्र. त्या कामदारांना जाऊन सांगितलं, कामदारांना जाऊन बाबांना सांगितलं. बाबा म्हणते वाढायला दूध नाही. बाबा म्हणाले पांडुरंगानं आधीच व्यवस्था केलेली आहे. पांडुरंगानं आधीच व्यवस्था केलेली आहे दुधाची. हे बघा म्हणले, पहिल्या दिवशी नामसप्ताह सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी पंचमीला एक दुधाचं माठ, लोटकं मातीचं ठेवलेलं आहे पूजन करून. घ्या म्हणले त्याने वाढा. काय एवढंसं लोटकं ते संक्रांतीमध्ये पुसतात ते, आणि तेवढंसं दूध, आणि ते पण 7 दिवसानंतर आहे तसं राहणार. पण काही मंडळींचा विश्वास होता. मागोंडचे गवान करता त्या गंगापूरचे काशीनाथ कुलकर्णी काका, तात्यामा, या सगळ्या मंडळींचा फार मोठा विश्वास होता महाराजांच्या शब्दावरती. गेले आत तो माठ दुधाचा काढला आणि वाढायला सुरुवात केली. ती लोटकं शेवटपर्यंत पंगत होईपर्यंत धार थांबत नव्हती त्या दुधाची.
शेवटपर्यंत धार थांबत नव्हती दुधाची. वाढून झाल्यानंतर शेवटी त्यात एवढं शिल्लकच राहिलं. विज्ञानाला आव्हान करणारा हा प्रश्न आहे का नाही सांगा. 7 दिवसानंतर दूध आहे तसं राहतं, हे एक फक्त गुरु आणि संतच करू शकतात, दुसऱ्याची ताकद नाही. अशा अनेक चमत्कार महाराजांचे सांगितले जातात. आता जाता सहज एक आठवलं म्हणून तेवढा शेवटचा प्रसंग सांगतो मी. सगळी लांबची प्रसंग सांगितलं मी, इथं निपाणीतलं एक प्रसंग सांगतो. निपाणीत कमते या आडनावाची एक घर आहे. महाराज सहज काहीतरी कामानिमित्त निपाणीला गेले आणि तिथं त्यावेळेला 100 वर्षापूर्वी त्या निपाणीमध्ये त्या नागपूरकरांचा एक हवेली होती, एक वाडा होता. त्या वाड्यामध्ये जाऊन महाराज बसले आणि सांगितलं की बयाबाई कुठं आहे का बघा. हो, बयाबाई कुठं आहे का बघा. तिला बोलवून आणलं महाराजांच्याजवळ आणि सांगितलं बाबा आलेत म्हणले. आता बायाला इतका आनंद झाला, आज बाबा आलेत म्हणजे मला आज दर्शन होणार, इतका आनंद झाला. बायाबाई आली पुढं आणि नमस्कार केला आणि अचानक बाबाने असा प्रश्न विचारला, बाया तुला काय पाहिजे ते मागून घे आता. तुला काय पाहिजे ते आता मागून घे. अचानक असा प्रश्न जर आम्हाला आला, काय पाहिजे ते मागून घे, तर कमीत कमी तुमच्या मनात माहीत आहे काय मागू. काय मागणार आहे आम्ही. आम्ही फक्त संसार चांगला चालावा एवढंच मागणार. पैसा मागणार, सोनं मागणार, एखादं पद मागणार मोठं, यापेक्षा आम्ही काय मागणार. पण ह्या बाईची मागणं कसं होतं बघा. ती बाई अशा प्रश्न आल्यानंतर चट करून बोलून गेली, विचार नाही. काय म्हणाली, बाबा तुम्ही समोर आला की मला दर्शन होत आहे, पण तुम्ही नसल्यानंतर मला तुमची प्रतिमा दर्शन झालंच पाहिजे, असं काहीतरी करा. ठीक आहे म्हणले. बाबांनी होकार दिला, सांगितलं, शब्द दिला, बाबा निघून आले. दुसऱ्या दिवशी ही मंडळी कमते घराण्यातली सगळी जेवायला बसलेली होती आणि दुपारच्या वेळेला त्यावेळेला 12-1 वाजता पोस्ट टपाल पाकिट जे असेल ते यायचं. दुसऱ्या दिवशी 12 वाजता पोस्टमननं बाहेर हाक दिली आणि लखोटा दिला. तो पोस्टमन निघून गेला. आता त्यावेळी पोस्टमन घराकडे आला, तार आली किंवा काय आलं, लोक भ्यायची. ते बघितलं, उघडून बघितलं आणि उघडून बघितल्यानंतर काय दिसलं वाट. आज काय दिसलं असेल, एवढी सोन्याची कांदी, काय बंडल पैशाचं, काय दिसलं असेल आज. काय एखादी ऑर्डर आलेली, काय काय मिळालं असेल, आज दिसलं असेल. महाराज ती बायानं काढून बघितलं, ते लखोटा सोडला, उलगडला आणि आतमध्ये महाराजांचं प्रतिमा होती, फोटो होता. तुम्ही म्हणलं फोटो असणं काय अवघड आहे, असू शकतोय असं तुम्ही म्हणशीला, असू शकतोय नाही. मला एक सांगा, आज बायानं मागणी केली आणि दुसऱ्या दिवशी 24 तास होण्यापूर्वी तो लखोटा दारात आला, त्यामध्ये बाबांचा फोटो होता, त्यामध्ये मुंबई नावाचा शिक्का होता, मुंबईचा. मला सांगा 24 तास होण्याआधी तो फोटो तिथून इथं आला कसा, कुणी पाठवला. विज्ञानाला आव्हान आहे ना, हे कसं होऊ शकतंय. पण कसं होऊ शकतंय या शंकेला आमच्याजवळ स्थान नाही.
कारण ते फक्त गुरु आणि संतच करू शकतात, हे निश्चित आहे. आजही या फोटोचं आत्ताच 1-2 वर्षामध्ये हा जो जुना फोटो आहे की ज्यांचा महाराजांचा मुंबईवरून फोटो आला, त्या फोटोचं एक कॉपी आमच्याकडे आहे. कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही नंतर घ्या मागून माझ्याकडनं. अशी एक ना विज्ञानाला आव्हान करणारी अनेक गोष्टी घडल्या गेल्या. म्हणून सद्गुरूच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी अत्यंत भाव असणं, श्रद्धा असणं, विश्वास असणं फार मोठं आहे. कारण संत कसे असतात? कृपाळू असतात. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मत, फक्त तुम्ही कृपा करा बस झालं. तुमची कृपा मिळाली की जगातल्या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या. यापेक्षा काही नको मला, तुम्ही फक्त कृपा करा माझ्यावरती. फक्त कृपा हस्त मस्तकावरती ठेवा बस, यापेक्षा काही नको. म्हणून साक्षात्कारी ग्रंथामध्ये नमनातल्या काही शेवटची एक अशी ओळ आहे. साक्षात्कारी बाबा ईश्वर, साक्षात्कारी बाबा ईश्वर, महिमा तुझा बहुथोर, सकल जना करी उद्धार, हेची मागणे. साक्षात्कारी नावाचा त्यांचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये सगळ्या सकल जनाच्या उद्धाराकरता ते मागणं मागितलं, आपल्याकरता काही नाही. सकल जना करी उद्धार, जे ज्ञानोबरायांनी मागितलं सकल जगताकरता, तेच मागणं महाराजांनी मागितलं. अशा प्रकारचे अनेक काय त्यांचा एक साक्षात्कारी नावाचा ग्रंथ आपल्याकडे झालेला आहे. त्यात मी म्हणायचं नाही म्हणून गप्प बसलोय, पुढचं बोलायचं. थोडंसं प्रकाशनचं काम अडलंय, होईल थोड्या दिवसात. आणि त्या ग्रंथामध्ये, साक्षात्कारी नावाच्या ग्रंथामध्ये या महाराजांच्या ज्या काही चरित्र भाग आहे तो संपूर्ण त्यामध्ये वर्णन केलेला आहे. हा जो आत्ता मी सांगितला 15-20 मिनिटात, हा अत्यंत अल्प आहे. तर अशा पद्धतीनं त्यांच्यावरती जर विश्वास ठेवला तर आपला कार्यभाग निश्चित पूर्ण होतो. झाल्याशिवाय राहत नाही. फक्त त्यांच्यावरती विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, भावना पाहिजे. तर अशा पद्धतीनं आज 83व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आता फक्त 5च मिनटं शिल्लक राहिले आहेत. महाराजांचा जप करायचा आणि त्या जपामध्ये, त्या गजरामध्ये पुष्पवृष्टी करायची. पुष्पवृष्टी करत असताना आपण राहिलेल्या जागेवरती राहूनच करा, पुढं पुढं सरकू नका. आहे त्या ठिकाणीच टाका. आम्ही काही ठराविकच मंडळी तिथंपर्यंत जातोय. तर अशा पद्धतीचा हा 83वा पुण्यतिथीचा सोहळा. ओम गुरु चैतन्य बाबा महाराज समर्थ. 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 ओम गुरु चैतन्य बाबा
महाराज समर्थ ओम गुरु चैतन्य बाबा महाराज समर्थ राहू दे. ओम गुरु चैतन्य बाबा महाराज समर्थ ओम गुरु चैतन्य बाबा महाराज समर्थ ओम गुरु चैतन्य बाबा महाराज समर्थ ओम गुरु चैतन्य महाराज समर्थ ओम गुरु विठ्ठल जय जय विठ्ठल